कुकिंग विथ ज्योतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज बघणार आहोत शेवग्याची भाजी. शेवग्याची भाजी शरीरासाठी, आरोग्यासाठी खूप चांगली आहे. चला रेसिपी सुरू करू. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अर्धा किलो शेवगा घेतलेला आहे. शेवगा बारीक कट करून घ्या. शेवग्यावरच्या साली कट करून काढून घ्यायच्या. शेवगा कधीही साल काढून टाकायचा शिजायला. असंच टाकायचं नाही, लवकर शिजत नाही. साल काढून टाकल्यावर शेवगा लवकर शिजतो. अशा प्रकारे मी शेवगा सगळा कट करून साल काढून घेतलेला आहे. एक टोमॅटो उभा चिरून घ्यायचा. कढईमध्ये शेवगा, टोमॅटो आणि मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे, ती पण कढईमध्ये टाका. तुम्ही मुगाची डाळीऐवजी हरभऱ्याची डाळ किंवा तुरीची डाळ सुद्धा टाकू शकता. आता व्यवस्थित हे धुवून घ्यायचं. 2 ग्लास पाणी टाकून मी चांगलं स्वच्छ हे धुवून घेत आहे. शेवगा धुवून झालेला आहे. आता यातलं पाणी बाजूला काढून घेऊया. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्या. आता शेवगा डाळमध्ये 1 तांब्याभर पाणी घालत आहे. 1 चम्मच मीठ. आता शिजायला ठेवू. शेवगा कमीत कमी चांगला शिजू द्यायचा. कमीत कमी 15 ते 20 किंवा 25 मिनिट शिजवून घ्या. हे बघा, शेवगा शिजून घेतलेला आहे. शेवगा डाळ दोन्हीही शिजलेली आहे. तुम्ही लहान मुलांना शेवग्याची सूप सुद्धा बनवून देऊ शकता. आता फोडणीसाठी 2 चमच तेल, मोहरी चांगली कडकडू द्यायची. लसूण, अर्धा चमच जिरी, अर्धा चमच हळद, कोथिंबीर, काळं तिखट 1 चमच. व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि आपण शेवगा शिजवताना आधीच मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता मीठ घालताना व्यवस्थित बघून घाला. शिजलेला शेवगा डाळ ते आता तेलामध्ये घालून घेऊ. त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ते शेवग्यामध्ये ओतू.
मीठ मी थोडंसं अजून घालत आहे, कारण आधी मीठ थोडं टाकलं होतं. दोन चमच शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि शेवगा डाळ शिजलेली आहे, त्यामुळे जास्त शिजवून घ्यायची गरज नाही. 5 मिनटं फक्त शिजवून घ्या. शेवग्याच्या भाजीला चांगली उकळी फुटलेली आहे. हे बघा, काय भारी दिसती भाजी. कलर, टेक्स्चर